शेतकरी बंधूंनो नमस्कार. हंटिना ऑर्गॅनिकच्या परमनंट फार्मिंग सोल्युशन मोडलीम ऑफिसतर्फे मी प्रथमतः आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. तुम्ही जर द्राक्ष उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. कारण द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची जी थोडीशी अडचण असते किंवा जो समस्या असते की द्राक्षामध्ये ब्रिक्स वाढत नाही किंवा बेदाणा केल्यानंतर त्याचं वजन आपणास कमी येतं किंवा बेदाणा करण्यासाठी आपण जो माल बनवलेला आहे त्याची शुगर कमी राहते किंवा साईज येत नाही किंवा त्याची आपण चकाकी म्हणतो शायनिंग हे जे म्हणतो ह्या गोष्टीवर एक परिणामकारक रिझल्ट आणि एक समाधानकारक शेतकरी यांच्यासोबत आज आपण आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण सुरुवातीला थोडीशी ओळख करून घेऊया आणि व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपलं नाव, मोबाईल नंबर आणि गाव थोडक्यात सांगा. नमस्कार, माझं नाव युनुस शहाबुद्दीन शेख, राहणार बोसे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर आहे 82-086-80-942. शेतकरी बंधूंनो, हा खरं तर हे जे शेतकरी आहेत यांच्यासोबत हा आपला जवळजवळ तिसरा व्हिडिओ आहे आणि नोव्हेंबरपासून आज तागायत म्हणजे आज हा एप्रिल संपत आलेला आहे. आपण मागच्या या 4 ते 5-6 महिन्यापासून वारंवार आणि प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या आपण संपर्कात आहोत आणि आपण या पार्श्वभूमीमध्ये काय केलेलं आहे, कसे डेमो घेतलेले आहेत आणि आपल्या प्रोडक्टचा कसा रिझल्ट आलेला आहे आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या तोंडून आपण आता ऐकणार आहोत. आपलं क्षेत्र किती आहे सांगा थोडक्यात. माझी 1.25 एकर बाग आहे. 1.25 एकर द्राक्ष. किती झाड आहेत 1.25 एकरमध्ये? 1500 झाड आहेत. 15 झाड. आपण ज्यावेळेस पहिल्यांदा भेटलो होतो त्यावेळेस आपण कशासाठी डेमो देण्यासाठी आलो आहे असं कंपनीचं ज्यावेळेस आपली ओळख झाली होती किंवा आपण संपर्कात आलो त्यावेळेस? सुरुवातीला नोव्हेंबरमध्ये भेट झाली होती आणि नोव्हेंबरमध्ये भेट झाल्यानंतर तुम्ही म्हणला की आमच्या कंपनीची औषधं वापरून बघा, बरोबर, तुम्हाला हे त्याच्यात क्वालिटीत बी फरक पडेल, वजनात फरक पडेल आणि रोगराई फरक पडेल असं सांगितलं होतं. बरोबर. सोडायची बी औषध होती आणि फवारायची बी औषध होती, ह्या पद्धतीने सांगितलं होतं. तर आपण डेमोसाठी जे निवडलं होतं ते आपण द्राक्षाची साईज वाढावी, चकाकी व्हावी, त्याचा ब्रिक्स वाढावा ह्याच्या संदर्भात आपण डेमोसाठी आपली एक लाईन निवडलेली होती. आणि एक साधारणतः नोव्हेंबरपासून किती स्प्रे झाले आपले? आम्ही काय केलं की साधारणतः कंपनीसाठी एक लाईन ठेवली होती आणि बाकी सगळ्यावर आमचं रेग्युलर स्प्रे चालू होतं. बरोबर. मग त्या जी एक लाईन ठेवली होती त्याच्यावर तुमची कंपनीची माणसं येऊन स्प्रे घेत होती. बरोबर. त्यांचे साधारणतः नोव्हेंबरपासून म्हणजे हार्वेस्टिंग करेपर्यंत साधारणतः एक 7 ते 8 स्प्रे झाले ते. बरोबर, 8 स्प्रे. 7 ते 8 स्प्रे झालं त्यांचं आणि रिझल्ट तर काय ते चांगलं आहेतच, काय म्हणजे असं हे नाही. शेतकरी बंधूंनो, जसं शेतकरी सांगतायत की टोटल 8 स्प्रे झाले, तर ह्याचं मी थोडक्यात विवरण सांगतो की काय प्रोडक्ट होते, कशासाठी दिले. आपण बंपर हे जे आपलं नेक्स्ट जनरेशन PGR आहे ते आपण द्राक्षासाठी दिलं की जेणेकरून द्राक्षाच्या घडामध्ये साईज चांगली यावी, त्याच्यानंतर शायनिंग यावी, वजन वाढावं, ब्रिक्स वाढावं, जेणेकरून आपलं जे बेदाण्यामध्ये येणारं वजन आहे ते आपल्याला चांगलं मिळावं. आणि हेच बंपर आहे, नॅनोसल्प आहे, नॅनोरिच, अशा आपले 3 प्रोडक्टचे आपण 8 स्प्रे याच्यावर साधारणतः केलेले आहेत. आणि आपण ह्याचे 2 वेळा रिझल्ट बघितले. 3 महिन्यानंतर आपण एक बागेमध्ये 2 गड बघितले. एक आपल्या ट्रीटमेंट केलेल्या 40 झाडं असणाऱ्या एका लाईनचा आणि जिथं तुम्ही रेग्युलर ट्रीटमेंट, त्यावेळेस तुम्हाला कसा फरक जाणवला होता? त्यावेळेसपासूनच फरक खरा जाणवायला सुरुवात झाली होती की जे आमचं रेग्युलर स्प्रे चालू होतं ते घडात आणि ह्या घडात म्हणजे चांगला फरक जाणवत होता. तुम्ही स्प्रे घेतलेले जे होतं ते त्यात मण्यांची संख्या बी जास्त होती. बरोबर आहे. आणि फुगवून जादा दिसत होती म्हणजे ह्याच्यात, आणि आमचं रेग्युलर होती त्याच्यात कमी दिसत होती. म्हणजे तसा विचार केला तर प्रत्यक्षात डोळ्यानं बघितल्या लगे लक्षात येत होतं, म्हणजे डोळ्याने दिसण्याचा फरक जाणवला होता तुम्हाला? फरक जाणवत होता. आणि शुगर ब्रिक्सची लेवल त्यावेळेस मग ब्रिक्स चेक केलं होतं, पानाचं पण केलं होतं आणि गडाचं पण केलं होतं. तर त्यावेळेस साधारणतः आमचं जे होतं ते 12-13 आसपास होतं मार्केट दाखवत होतं आणि ट्रीटमेंट कंपनीने केलेलं होतं त्याचं 16-17 ह्या पद्धतीत दाखवत होतं. मग तेव्हापासून जरा थोडा कंपनीवर विश्वास बसायला लागला, बाबा काय तर रिझल्ट आहे तर ह्याच्यात. म्हणजे प्रत्यक्ष जानेवारीपासून तुम्हाला दिसायला लागलं हे झाल्यानंतर.
आणि ज्यावेळेस आपण आता हार्वेस्टिंगच्या वेळेस आपण बेदाणा तयार करण्यासाठी आपण त्याचा प्रत्यक्ष व्हिडिओ पण बनवलेला आहे. आपण कॅरेटच्या वजनासहित 30-30 किलो म्हणजे 27-27 किलो आपण वजन घेतलं दोन्ही मालाचा. आपल्या हँटन ट्रीटेडचा पण घेतला आणि मार्केट ट्रीटेडचा. आणि हे दोन्ही माल आपण शेडवर व्यवस्थित सेपरेट करून सुकवले, ड्राय केले. आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षात जी वजन आली बेदाणामध्ये, बेदाणाची जी क्वालिटी आली ती थोडक्यात शेतकऱ्यांना सांगा. म्हणजे 27 किलोच्या मागे मार्केट ट्रीटेडमध्ये काय वजन आलं आणि हंटेड कसं झालं, प्रकार कसा झाला, आमचा थोडा त्या 3 महिन्यापासून विश्वास बसल्यानंतर आम्ही थोडंसं लक्ष द्यायला चालू केलं. आणि मग ज्यावेळेस हार्वेस्टिंगच्या वेळेस परत एक वेळा चेक केलं, ब्रेक्स आणि ही चेक केलं. तर त्यावेळेस आमचं जे दाखवत होतं ते साधारणतः 18-17 दाखवत होतं ब्रेक्स. 17-18-20 ब्रेक शुगर दाखवत होते आमच्या म्हणजे संपूर्ण बागेची. बरोबर. आणि तुम्ही ट्रीटमेंट जी केलेलं होतं त्याची साधारणतः 22-23 पर्यंत होती. 22-23 त्यामुळं ही होतं आणि गुढी चांगली उतरलेली होती त्याच्यात, ब्रेक्स मीटर शुगर चांगली होती. मग ती त्यावेळेस कटिंगच्या वेळेस 2 कॅरेट म्हणजे 27-27 किलो द्राक्ष घेतली होती. बरोबर आहे. ती 27-27 किलो द्राक्ष घेऊन त्याच्यावर बेदाण्याची ट्रीटमेंट करून शेडमध्ये वेगळ्या ठिकाणी टाकलं होतं बनवायला. आणि बनवायला टाकल्यावर ज्यावेळेस ॲक्च्युली बेदाणा तयार झाला, तयार झाल्यानंतर ज्या टायमाला वजन केलं दोन्ही मालाचं, तयार झालेल्या मालाचं, तर साधारणतः त्या 27 किलो मागं 1200 ते 1300 ग्रॅमचा फरक जाणवला. आमच्या जे मालात होता तो 1200-1300 ग्रॅम कमी मिळाला, तुमचा होता माल तो जास्त मिळाला. आणि दुसरी एक गोष्ट त्यात अशी जाणवली की आमच्या मालामध्ये मनी लहान मोठं असल्यामुळं मालाच्या क्वालिटी 2-3 झाल्या. आणि कंपनीनं जे दिलेलं होतं त्या ह्याच्यात एक साईज एक समान असल्यामुळं, गरज भरपूर असल्यामुळं काय झालं की 1 नंबर चांगला माल तयार झाला आणि 1 नंबर क्वालिटीत विकला गेला. मग साधारणतः 27 किलोच्या मागं 1200 ते 1300 ग्रॅम जास्त माल निघला. आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की याला आपण खरंच चुकलो, आपण हे विश्वास ठेवून वापरायला पाहिजे होतं, पण ते आपण वापरलं नाही. मग ह्याच्यावर मी घरी बसल्यानंतर आम्ही थोडं नवरा बायकोनी विचार केला आणि थोडा अभ्यास केला ह्याच्यावर काय आहे ते. अभ्यास केल्यानंतर मग ज्या टायमाला ह्या 8 स्प्रे कंपनीनं सांगितलं होतं घ्यायला, 7 ते 8 स्प्रे, त्याचा खर्चाचा अंदाजे हिशोब काढला तर तो खर्च जात होता साधारणतः 17-18 हजार रुपये जात होता. आणि माल किती जास्त निघला ह्याचा सगळा विचार केला तर जवळजवळ 900 ते 950 किलो माल जास्त निघला. 1 टन जवळजवळ तेवढा माल जास्त निघला असता आपला. मग त्यावेळेस लक्षात आलं की याला खरंच आपण विश्वास ठेवून केलं असतं तर आपल्याला 1 टनभर माल जास्त निघला असता. म्हणजे इकडं एक 15-20 हजारासाठी औषधं जादा जाते ती म्हणून आमची म्हणजे शेतकऱ्याची मानसिकता कशी असती, ही कंपनीवाले बाबा काय बी फवारायला लावते ती, खर्च वाढवते ती होणी असं वाटत असतं, कमी खर्च व्हावं म्हणून. पण ॲक्च्युली असं लक्षात आलं की बाबा खर्च जरी वाढला तरी इकडं माल जास्त उत्पन्न वाढलंय, जास्त निघला. आणि ह्या वर्षी दैवयोगानं रेट बी चांगलं होतं, 1 नंबर क्वालिटीचा माल निघला असता तरी न ऐकल्यामुळे माझा अंदाजे साधारणतः एक कमीत कमी 2.5-3 लाख रुपये मला जास्त फायदा झाला असता. परंतु त्याला मुकलो आम्ही. असू द्या, बचेंगे तो और लढेंगे. परत ह्यावेळेस इथून पुढं आपण ट्रीटमेंट घेऊ, चालू करू. आणि माझी सगळ्या शेतकऱ्यांना अशी म्हणजे सांगणे विनंती आहे की खरंच तुम्ही विश्वास ठेवून पूर्ण ट्रीटमेंट करा. पूर्ण ट्रीटमेंट जर घेतली तर तुम्हाला त्याचा निश्चितच 100% फायदा होणार आहे आणि माल आणि क्वालिटी चांगली मिळणार आहे. त्यामुळं हे प्रोडक्ट आहे ते वापरायला काय हरकत नाही. या प्रोडक्टचा साईड इफेक्ट काय नाही तर 1 नंबर क्वालिटीचा माल होतोय अशा पद्धतीनं आहे. शेतकरी बंधूंनो, जसं शेतकऱ्याने आता स्वतः सांगितलं की आपण 33 किलो कॅरेट सोडले तर 27 किलो आपण माल घेतला, त्याचा बेदाणा बनवला. आणि त्यांना सरतेशेवटी असं समजलेलं आहे की एकरी जी सरासरी 1 टन 1.25 एकरामध्ये 1 टनभर
तुम्हाला बेदाना ॲक्च्युली जास्त मिळाला असता, वजन मिळाला जास्त असता, हो. बंपरच्या ट्रीटमेंटमुळे. हो. आणि एप्रिलपासून ते आपली ट्रीटमेंट कंटिन्यू आता केलेली आहे त्यांनी चालू, आपले प्रोडक्ट पण वापरायला चालू केलेले आहेत. तर शेतकरी बंधूंनो, हंटिन ऑर्गॅनिक्सचे जे हे रिव्हॉल्युशनरी प्रोडक्ट आहेत, म्हणजे क्रांतिकारी प्रोडक्ट आहेत. आत्तापर्यंत कुठलीही कंपनी कुठल्याही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन एका लाईनमध्ये 4 ते 5च्या फरकाने, म्हणजे 23, 24, 25ची शुगर वाढीव दाखवून, वजन वाढीव दाखवून, साईज, लस्टर, शायनिंग, चकाकी वाढीव तुम्हाला दाखवलेले आहे. आणि शेवटपर्यंत अगदी हार्वेस्टिंग करून तुमच्या शेडवर बेदाना टाकून वारंवार भेटी देऊन तुम्हाला रिझल्ट व्हेरीफाय करून दाखवलेला आहे. काही शंका असेल तर आपल्या हंटिन ऑर्गॅनिकच्या परमनंट फार्मिंग सोल्युशन मोल्डिंगच्या ऑफिसला भेट द्या. आणि द्राक्षामध्ये तुमचा जो BR आपण हे म्हणतो BCR म्हणतो, बेनिफिट कॉस्ट रेशो, हा जर तुमचा वाढीव ठेवायचा असेल, म्हणजे फक्त जसं शेतकऱ्यांनी स्वतः सांगितले की 15 ते 18,000 रुपये तुमचे वाढीव आपल्या हंटिंगच्या ट्रीटमेंटसाठी गेले असते, पण होणारा नफा हा जवळजवळ 2.5-3 लाखापर्यंत झाला असता, म्हणजे 1 टन जास्त बेदाना निघाला असता. तर याचा तुम्ही नक्कीच विचार करावा. कुठलीही शंका असेल तर भेट द्या. शेतकऱ्यांशी तुम्हाला प्रत्यक्ष बोलायचं असेल तर शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे खाली, मोबाईल नंबरवर त्यांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांना फोन करा, संपर्क साधा. आणि हंटिन ऑर्गॅनिकचे या सर्व जे प्रोडक्ट आहेत याचा तुम्ही लाभ घ्यावा, ही आम्ही सर्वांच्या वतीने तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे. शेतकऱ्यांनी जो वेळ दिलेला आहे, खरं तर नोव्हेंबरपासून आता एप्रिल एंडिंगपर्यंत वेळ दिलेला आहे. मला असं म्हणायचं आहे की मलाच तुमचा आभार मानायचा आहे कंपनीचं. मलाच तुमचा आभार आहे साठी म्हणायचं आहे की बाबा खरंच काय क्वालिटीची प्रोडक्ट चांगली आणि विश्वास ठेवण्यासारखी तुम्ही आमच्यापर्यंत घेऊन आला. बरोबर. आम्ही आजपर्यंत मार्केटमध्ये हजारो प्रोडक्ट मिळते ती PGR मधली, कोणीही उठतं आणि सांगतं ही फवारा ह्यानं लय रिझल्ट आहे, ही चांगलाही आहे, पण इतकं काटेकोरपणानं सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचं फॉलोअप घेणं जाणं सगळ्या गोष्टी करणं ही कुठली कंपनी करत नाही. बरोबर. फक्त येऊन त्यांनी काय करते ती की बाबा माहितीपत्रक द्यायचं, लय ही आहे, ही फवारा ती फवारा सांगायचं, असं करते ती. पण तुमच्या कंपनीचं आणि टीमचं कौतुक ह्याच्यासाठी वाटलं की तुम्ही अजिबात ही कटाळा केला नाही, सगळी ट्रीटमेंट पूर्ण केली. A to Z स्प्रे सुरुवातीपासून लास्टपर्यंत सगळी प्रोसिजर पूर्ण करून तुम्ही शेतकऱ्यांना याच डोळा ह्या प्रमाणात फरक जाणवून दाखवला आणि दिला. त्याबद्दल मीच शेतकऱ्यांच्या वतीनं कंपनीचा आभार मानतो आणि तुमच्या टीमचंही आभार मानतो. असं सहकार्य शेतकऱ्यांना राहू द्या कंपनीतर्फे. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद.